राम मंदिराच्या लोकार्पणावरून म्हणजे उद्घाटनावरून राजकारण जोरदार तापलंय। देशात भाजपचे विरोधक आक्रमक झालेत, तर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा गट हा आक्रमक झालेला आहे। मंदिराचं लोकार्पण आणि उद्घाटन याचं राजकारण केलं जात आहे असं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचं म्हणणं आहे। येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचं उद्घाटन करतील। पण या राम मंदिराचा इतिहास काय, वाद कसला होता आणि कोर्टात हे प्रकरण का गेलं होतं याची पार्श्वभूमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। राम मंदिराचा वाद 496 वर्ष जुना आहे। आता वाद संपला। येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात असतील आणि त्यांच्याबरोबर आणखी 4 जण असतील। 1558 साली मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकीने अयोध्येत या ठिकाणी मशीद बांधली होती। तेव्हापासून हा वाद सुरू झाला होता। मंदिर पाडून मशीद बांधल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला होता। त्या वादातून 1853 मध्ये पहिली दंगल झाली होती। 1885 मध्ये महंत रघुबरदास यांनी फैजाबाद न्यायालयात पहिली याचिका दाखल केली आणि ती फेटाळण्यात आली होती। 1934 साली हिंदूंनी मशिदीचा काही भाग पाडला होता, पण इंग्रजांनी हा भाग पुन्हा बनवला, त्याची डागडुजी केली। 1949 साली मशिदीत रामाची मूर्ती सापडल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला होता। इथे देव प्रकट झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं, तर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे असं मुस्लिमांचं म्हणणं होतं। 1984 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी असे 2 दिग्गज नेते भाजपकडे होते। पण 1984च्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर भाजपने राम मंदिराचा मुद्दा हातात घेतला। विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभं करण्यासाठी समितीची स्थापना केली। 1996 साली स्थानिक न्यायालयाने वादग्रस्त जागेचं कुलूप उघडलं। महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचा निकाल आला त्यानंतर 40 मिनिटांनी मंदिराचं म्हणजेच वादग्रस्त जागेचं कुलूप उघडण्यात आलं। भाजपने राम मंदिराचा मुद्दा संपूर्ण देशभर पसरवला आणि आपल्या जाहीरनाम्यावरही घेतला। 25 सप्टेंबर 1990 रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ येथून रथयात्रेला सुरुवात केली। ही रथयात्रा देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये जाणार होती। 23 ऑक्टोबरला अडवाणी यांना बिहारमध्ये तर अटल बिहारी वाजपेयी यांना 24 ऑक्टोबरला लखनौमध्ये अटक करण्यात आली। त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी कार सेवकांवर गोळीबार केला होता, त्याच्यामध्ये एकाचा जीव गेला होता। हे सगळं वातावरण सुरू असताना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या। भाजपला 425 पैकी 221 जागा मिळाल्या। कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले, कारण राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर होता। उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर 6 डिसेंबर 1992 साली कार सेवकांनी वादग्रस्त जागा जी आहे ती पाडली, म्हणजेच बाबरी मशीद पाडली। 2010 साली अलाहाबाद कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला अशा 3 भागात जागेची विभागणी केली। 9 मे 2011 रोजी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। 6 ऑगस्ट ते 16 ऑक्टोबरपर्यंत सलग 40 दिवस सुनावणी सुरू होती। 200 तास वादविवाद सुरू होते आणि अखेर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला। 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं आणि आता येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण नरेंद्र मोदी करत आहेत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे राम मंदिराचा मुद्दा उपस्थित होणार आहे आणि त्याचा प्रचारही केला जाणार आहे। भाजप म्हणतंय की आम्हीच राम मंदिर बांधलं, उद्धव ठाकरे म्हणतायत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हे राम मंदिर होत आहे। भाजपचे विरोधक म्हणतात की न्यायालयाचा निर्णय भाजप आपल्या फायद्यासाठी घेत आहे। मी इथेच थांबतो। आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र।